गणेश उत्सव की धूम मची है। भिवंडी ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र में, महाराष्ट्र ही नहीं पूरे देश में गणपति उत्सव को लेकर के जो धूम मची है, तो भिवंडी में गणपति उत्सव को लेकर नाना तरह के लोग, हर प्रकार के लोग, अमीर और गरीब, बड़े और छोटे, सब गणपति बप्पा के आने की तैयारी में लगे हुए हैं। तो लो वो दिन आ गया, गणपति उत्सव, जहां घर घर में विराजमान होंगे गणपति बप्पा। लोकमान्य टिळकांचा आदर्श घेऊन जेणेकरून आपण हा सण जो आहे हा एकत्र येण्याचा सण आहे आणि ह्या एकत्र येऊन सर्व आम्ही गुणागोविंदाने आम्ही इथे नांदत आहोत। जर आपण झाडं लावण्याचा उद्देश असा आहे की चांगल्या निसर्गाच्या सानिध्यात राहू शकतो। सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक खारीक परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। गणेशोत्सव हा कार्यक्रम जो उत्सव आपण साजरा करत आहोत, आपल्या हिंदूंची एक पूर्वप्रथा आहे तर जी नेहमीप्रमाणे साजरी होत आहे। आणि प्रश्न जो आहे पूर्ण आपल्या हिंदू वाशीमध्ये हा कार्यक्रम जोरात होत असतो। प्रश्न आमच्या बोरसई गावचा बोलला तर बोरसई गावामध्ये जल्लोषामध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे। प्रत्येक आमच्याकडे जवळजवळ आमच्या गावामध्ये जवळजवळ 90% घरामध्ये प्रत्येक घरोघरी गणेशोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो आणि प्रत्येक घरोघरी गणेशोत्सवाची मूर्ती आणली जाते। आणि त्याचप्रमाणे मी एक गावचा सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, गावचा प्रतिनिधी या नात्याने मी माझ्या कुटुंबातर्फे माझ्या पूर्ण बोरसई गावासाठी मी शुभेच्छा देऊ इच्छितो। तर काय माहिती आहे का, हिंदूंचा जो सण आहे गणेशोत्सव हा फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि माझ्या परिवाराच्या वतीनं व भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस आयच्या वतीने मी सर्व ग्रामस्थांना व भिवंडीवासियांना लाख लाख शुभेच्छा आणि गणेशोत्सवाच्या खास करून पुन्हा एकदा नव्यानं शुभेच्छा देतो। की ज्या दिवसापासून गणपती येतोय पूर्वी आम्ही सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन होता, काही कारणानं तो सध्या बंद झाला आणि पण घरगुती जो गणेशोत्सव आम्ही साजरा करतोय, सर्व मंडळी एकत्र येते। दिवस 10 दिवस आहेत पण 10 दिवस कसे निघून जात आहेत हे अजिबात कळत नाही। त्याचप्रमाणे ही सर्व फॅमिली माझी आहे या गणेशोत्सवानिमित्ताने सगळे एकत्र जेवण वगैरे करणं किंवा जे काय गणपती बाप्पाच्या हिशोबानं जे काही सेवा करायची असते ती सर्व मिळून करत असते। माझ्या कुटुंबाकडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि शांती देऊ आणि आता जेव्हा पाऊस चालू आहे, नाश्ता पाऊस चालू राहून हीच गणपती बाप्पाला सांगतो 12 वर्ष आणि 5 दिवसांनी होत असतो। या 5 दिवसा गणपतीमध्ये 5 दिवसामध्ये कशा प्रकारचं वातावरण घरामध्ये निर्माण होते? एकदम चांगला। सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्या कुटुंबाकडून विशेष शिवसेना बघा पुंडा लोकांच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। ओके आप मैडम संपूर्ण देशाचा विचार करण्यापेक्षा, महाराष्ट्राचा विचार करण्यापेक्षा भिवंडी तालुक्यात हा शेलार गाव येतो आणि शेलार गावामध्ये आमचा गणपती विसर्जनाचा किंवा गणपती बसवण्याचा
जो उद्देश असतो तो संपूर्ण गावातल्या सर्व कुटुंब एकत्र येऊन केला जातो आणि जाताना गणपती विसर्जनाला देखील आम्ही सर्व कुटुंब एकत्र जातो आणि कुठल्याही प्रकारचा आमच्या या सणामध्ये वादविवाद गावामध्ये होत नसतो. नेहमी या गावामध्ये या कार्यक्रमालाच नाही तर हनुमान जयंती असेल, अनेक जे सण येतात, प्रत्येक सणाला संपूर्ण एकत्र अख्खा गाव येऊन समाधानाने सर्व काम करतात. शिवसेना शाखेच्या वतीने व माझ्या गावाच्या वतीने भिवंडीवासियांना गौरी गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा. वडपे ग्रामपंचायत येथील गणेश उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत आहे. ग्रामपंचायत येथील सर्व नागरिकांना तसेच भिवंडीवासियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणेशोत्सव काळात सर्व नागरिकांना गणेशोत्सव सुख समृद्धीचा जावो ही गणेशाचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामपंचायत येथील नागरिकांना गणेश उत्सवाच्या तसेच गौरी सणाच्या शुभेच्छा देतो. मी आमच्या कुटुंबाच्या वतीने संपूर्ण भिवंडीकरांसाठी आमच्या ग्रामस्थांसाठी सगळ्यांसाठी गणपतीच्या सणासाठी सगळ्यांनी शुभेच्छा देते. आमच्या गावामध्ये अगदी संपूर्ण गाव मिळून गुण्या गोविंदाने हा सण साजरा करत असतात. एकोप्याने एकत्र येऊन सगळ्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून विसर्जनापर्यंत सगळे प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला शुभेच्छा देत असतात आणि खूप आनंदाने हा उत्साह साजरा करत असतात. गणपती मांडण्याचा उद्देश नवस नाही तर आनंदासाठी गणपती मांडला जातो. आमच्याकडे किती दिवसाचे आपल्याकडे? 10 दिवसासाठी असतो गणपती आमच्याकडे. आगमनाने सर्व घर मंगलमय झालेले आहे, उत्साह वाढलेला आहे. जसं आपल्या घरी पाहुणा येतो तेव्हा आपले सर्व आनंदमय होते, तसं गणपती आमच्या घरी पाहुणा आलेला आहे. गणपती बाप्पासाठी पाहुणे म्हणून आलेल्या गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे पक्वान्न बनवले जातात. चांगले फ्लावर्स चांगले हार गुंफले जातात. सुगंधी धूप दाखवले जाते की त्यामुळे गणपती बाप्पा आनंदी व्हावेत व आपल्याला सर्वांना सुखात आनंदात ठेवावे. कार्यसिद्धीस नेणारा सर्व देवांचा अधिपती श्री गणेशाचे आगमन आमच्याकडे 10 दिवसांकरता झालेले आहे. तर आम्ही सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला त्यांची आरती मोठ्या उत्साहात टाळांच्या गजरात करतो. मी सुनील हरिदास म्हात्रे, अध्यक्ष अविनाश क्रीडा मंडळ गुंदवली, माझ्या परिवारातर्फे व माझ्या ग्रामस्थांतर्फे सर्व भिवंडीवासियांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. करना चाह रहे थे अंग्रेजों के खिलाफ ताकि हमको आज़ादी हो, और तब से लेकर आज तक वो परंपरा चलती आ रही है. अभी की यंग जनरेशन ने वो परंपरा कायम रखी है. मैं उनको धन्यवाद देता हूँ और साथ साथ सलाह भी दूँगा कि ये जो उन्होंने परंपरा रखी थी, देश को आज़ादी देने के लिए सब समाज को इकट्ठा करके वहाँ से आज़ादी की प्रेरणा युवाओं को देने की, जनता को देने की उनकी इच्छा थी. लेकिन अभी जो हम लोग सार्वजनिक गणेशोत्सव मनाते हैं तो उसमें भी ऐसे ही संदेश देना चाहिए कि हम लोग सब एक हैं, भाईचारा रखने का संदेश देना चाहिए. गणपतीचा उत्सव आहे तो हिंदू धर्मामध्ये अत्यंत असा पवित्र असा गणेशोत्सव आहे आणि गणपती उत्सवाच्या अनेक दंतकथा आहेत पोथी पुराणामध्ये. आणि हे गणपतीचा जो उत्सव सर्व लोक मानतात, संबंध भारतभर हिंदुस्थानमध्ये सगळे गणपती उत्सव मानतात. आणि गणपती देवाची आराधना केल्यानंतर, गणपती देवांची प्रार्थना केल्यानंतर निश्चित आपल्याला फायदा होतो, फलस्फूर्ती होते. आणि हा जागरूक दैवत आहे. या दैवताची पूजा केल्यानंतर आपल्याला जो भी आपण जे मांग करतो ते आपल्याला मिळते. आणि ह्या गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो. त्या सर्वांनी गणपती उत्सव शांततेने, आनंदाने आणि गुण्यागोविंदाने पार पाडावा असं मी सर्व माझ्या भिवंडीवासियांना मी शुभेच्छा देतो. आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गणपतीचा सण साजरा केला जातो. आपल्या
हिंदू धर्मामध्ये गणपतीचा सण हा एकदम मोठा सण असा मानला जातो आणि सर्व मंडल आणि घरगुती गणपती असा हा सण आज महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. मोठ्या मोठ्या मंडळांचे गणपती आणि आमच्या भिवंडी नगरसेवक संतोष शेट्टी यांचा गणपती हा नवसाचा गणपती असा मानला जातो. दरवर्षी त्या ठिकाणी भव्य असा मंदिराचा प्रदर्शन उभारला जातो आणि त्या मंदिराचा उद्घाटन माननीय श्री आपले आर.सी. पाटील साहेब यांच्या हस्ते केला जातो. भिवंडीमध्ये एक नंबर गणपती हा पूर्वीपासून आज जवळजवळ 25 वर्षे झाली. ह्या गणपतीसाठी सर्व तालुक्यातले आणि महाराष्ट्रातले लोक दर्शनासाठी येतात. मी खरोखरच आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व जनतेला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की आमच्या सर्व नागरिकांना जनतेला दिव्य आयुष्य लाभो आणि सगळ्यांची प्रकृती आणि सर्वांना सुख शांती मिळो अशी मी विनंती करतो. हे गणपतीचं वर्ष किती वय आहे ते मला काय माहीत नाही, आमच्या वडिलांना सुद्धा माहीत नाही. पहिली गोष्ट की आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. वडनगर गाव म्हटलं की धार्मिक आणि आध्यात्मिक याच्यामध्ये दृष्टीने हा पुढे गेलेला गाव. आमच्या गावाची वस्ती 3,500 आणि जवळजवळ 500 कुटुंब आणि 500 कुटुंबापैकी किमान 450 प्रत्येकाचे म्हणजे घरगुती गणपती आहेत. म्हणजे महाराष्ट्रात वडनगर गाव हा अग्रेसर असेल की घरगुती गणपती एवढे कुठल्याच खेडेगावात नसतील हे प्रथमतः. आणि महादेव आणि पार्वती म्हणजे शंकर पार्वतीची ही मूर्ती आहे. मी तर म्हणेन की राजकीय दृष्ट्या मी असल्यामुळे आमच्या वडनगरला पाणी जास्तीत जास्त मिळावं याचं कारण की महादेवानी जेव्हा शंकर महादेव भगवाननी जटा आपटली आणि भगवतीचं पाणी वर आलं तसं भगवतीचं पाणी वर आलं त्याप्रमाणे आमच्या वडनगरमध्ये नक्कीच पाणी जास्तीच मिळेल या गणपतीच्या या आजच्या शुभ दिनी. आणि आज प्रथम आपले गणना झालेले आहेत. पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसापासून आम्ही याची दखल खात्री घेतलेली आहे आणि प्रत्येक घरोघरी पाणी हे गेलं पाहिजे आणि आजपासून आम्ही याचं काम म्हणजे एकदम सुरळीत काम करणार. आमच्या वडनगर गावातल्या सर्व नागरिकांना तसेच भिवंडीतल्या सर्व रहिवाशांना आमच्या सर्व ग्रामपंचायत वडनगरतर्फे हार्दिक शुभेच्छा. सर्व गणेश भक्तांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. 20 वर्षापूर्वी आम्हाला गणेश मूर्ती भेटलेली होती. तेव्हापासून आम्ही आमच्या घरात दीड दिवसाचा मान म्हणून आम्ही गणेशाचा सन्मान करतो आणि ती मूर्ती परत आमच्या देवालयात ठेवतो विसर्जन न करता. पण जे पण त्याचं पूजन अर्चन भटजीला म्हणून सर्व काही आम्ही व्यवस्थित त्या पाहतो. कमीत कमी 15 ते 20 वर्षापूर्वी आम्ही करत आहोत आणि याच्या पुढे आम्ही पूजन करत आहोत. सर्व गणेश भक्तांना आमच्या ग्रामस्थांतर्फे माझ्या परिवारातर्फे ग्रामपंचायततर्फे हार्दिक शुभेच्छा. सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना करतो की सर्वांना चांगले आरोग्य मिळावं, सर्वांना चांगलं, सर्व लोक सुखी सुख समृद्धी मिळावी सर्वांना अशी गणपती बाप्पाकडे मी प्रार्थना करतो. जेव्हा गणेशाचं आगमन होतं तेव्हा निश्चितपणे सर्व लोकांना एक आनंद होत असतो, कारण एक प्रेमाचा सर्व लोक एकत्रित येण्याचा हा सण आहे. तर मी सर्व ग्रामस्थांना आणि नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देताना निश्चितपणे एक आवाहन करू इच्छितो की हा सण सलोख्याने आणि शांततेमध्ये पार पडला जावा. त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टीने
जे निर्माल्य गणपती उत्सवामध्ये जे जास्तीत जास्त निर्माण होते त्याची विल्हेवाट लावताना जे प्रशासनाने ज्या काही व्यवस्था केल्या असतील, मग ती ग्रामपंचायत असेल, महापालिका असेल, जी एकत्रितरित्या निर्माल्य टाकू आणि पर्यावरणाच्या दृष्टीने एक खास लोकांनी असं एक मार्ग अवलंबावा की जेणेकरून जास्त प्रदूषण होणार नाही. सामान्य माणसालाही सोबत घेतलं पाहिजे आणि तो एक वेगळा त्याच्यामध्ये आनंद होऊ शकतो आणि ते एक चांगला वातावरण राहू शकतो. 10 दिवसाच्या या संपूर्ण एकंदरीत गणेश उत्सवाच्या वेळामध्ये अगदी आनंदाने आणि फार उत्साहाने चांगल्या प्रकारे हा सण सगळ्यांनी साजरा करावा. सर्व गणेश भक्तांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाज़त दीजिए. धन्यवाद. नमस्कार.